गुलछडी स्टिकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. डबल स्टिक गुलछडीसाठी 60 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पार होते. सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दरामध्ये घसरण बरेच दिवसापासून पाहायला मिळते. चांगले माल जे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होता. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरसाठी दर पार होतोय. जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतोय. हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील जरबेरासाठी दर पार होतात. तर डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी 100 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील दर पार होते. आज मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ देखील कमी पाहायला मिळते. तर त्याचबरोबर पिंगडीची ब्ल्यूडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. जिप्सफुलाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलाचे दर जे ते सुधारलेले पाहायला होतात. चांगल्या मालासाठी 60 ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 40 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलाचे दर जे ते थोडेसे सुधारलेले पाहायला होतात. झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत सुक्या मालासाठी दर पाहायला होते. हलके माल जे ते भिजलेल्या मालासाठी साधारणतः 20 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. तर आष्ट्राची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 50 ते 60 रुपयापासून देखील दर पाहायला होते. शेवंतीसाठी चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 90 तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील दर पाहायला होते. तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 40 ते 50 रुपयापासून देखील तुकडा गुलाबचे दर पाहायला होतात. तर ग्राहकांचे वर्दळ जे ते खरेदीसाठी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण आज गुलाब फुलांचे दर जे ते कमी झालेले पाहायला मिळतात.